तर विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अभ्यास हाच मंत्र या यूट्यूब चॅनलवरती. तर नवीन वर्षाची सुरुवात झालेलीच आहे. तसेच नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नवीन संकल्पना घेऊन पॉझिटिव्ह एनर्जीने सुरुवात करूया. तर पाहता पाहता दिवस उडून जातील, पाहता पाहता दिवस उडून जातील, तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकून जातील, तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकून जातील. आशा मागील दिवसांची करू नको, आशा मागील दिवसांची करू नको. पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील, पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील. तर बघा, शिक्षक भरतीमध्ये जे जे अभियोग्यताधारक आहेत की ज्यांची मनापासून इच्छा आहे की शिक्षक भरतीमध्ये रुजू होण्याची, जे 2017पासून जे शिक्षक भरतीमध्ये आहेत, त्याचप्रमाणे 2017पासून जे लढत आहेत 2022मध्ये झालेल्या शिक्षक भरतीमध्ये, म्हणजे इतकी वर्ष शिक्षक भरती हा असं आहे की म्हणजे न थांबणारी अखंड म्हणजे हे आहे की ती कधी व्यवस्थितपणे अशी झालेलीच नाही आहे शिक्षक भरती, की त्याला म्हणजे खूप म्हणजे लांब असा पिरियड आहे भरतीचा, की आपली एक्झाम झालेली आहे 2022ला, नियुक्ती 2 वर्षानंतर मिळते किंवा काय म्हणतो आपण, आधी परीक्षा होते, नंतर जाहिरातींसाठी 1 ते 1.5 वर्ष लोटला जातो. आणि त्याचप्रमाणे वयवारी पण आपली कशी वय डिपार होत चाललेलं आहे मुलांचे. तर अशा या पूर्ण प्रक्रियेमध्ये असणारे अभियोग्यताधारक आहे, ज्यांची इच्छा आहे की शिक्षक होण्याची एक तळमळ आहे त्यांच्यामध्ये, तर त्यांची नवीन वर्षामध्ये ही तळमळ त्यांची पूर्ण हो. त्याचप्रमाणे त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा या मनातील पूर्ण हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया. नव्या वर्षी नवीन संकल्पनेने लागा की 2025 साली शिक्षक आपण झालंच पाहिजे. मनामध्ये जिद्द ठेवा आणि ती पूर्ण करण्यासाठीच तेवढ्याच तळमळीने प्रयत्न करा. तर चला, तर बघा, तर आपल्याला माहितीच आहे की नवीन शिक्षण आयुक्त हे आपल्याला मिळालेलेच आहेत. तर नवीन शिक्षण आयुक्त हे आपल्याला मिळालेलेच. तर सचिंद्र प्रताप सिंह हे काय आहेत, नवीन आपल्या म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे नवीन शिक्षण आयुक्त आहेत. म्हणजेच माजी शिक्षण आयुक्त कोण होते, तर मांढरे साहेब हे माजी शिक्षण आयुक्त होते. मग त्यांनी त्यांच्या काळामध्ये शिक्षक भरती ही व्यवस्थितरित्या त्यांनी पूर्ण केलेली आहेत. म्हणजेच शिक्षक भरती सुरुवातीला कशी 2022ला एक्झाम झाली, पण एक्झाम झाल्यानंतर काय झालं की एक्झाम झाल्यानंतर मग जागा शिक्षक भरतीमध्ये नंतर जागा येतात. आधी एक्झाम होते आणि एक्झाम झाल्यानंतर काय होते की जागा येतात. मग त्याच्यासाठी 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी लागला. मग शिक्षक भरती ही खूप लांब म्हणजेच प्रोसेस आहे, इतर भरतीपेक्षा ही वेगळी आहे. पण नंतर शिक्षक म्हणजे एक्झाम झाल्यानंतर जागा झाल्या, अपलोड झाल्या, जागा आल्यानंतर मग निकाल हा पहिला टप्पा झाला. पहिल्या टप्प्यानंतर मुलाखत देखील आयुक्त साहेबांनी, मांढरे साहेबांनी व्यवस्थितपणे प्रामाणिकपणे व्यवस्थितपणे ते पार पाडलेले आहेत. तर पहिला टप्पा शिक्षक भरतीचा त्यांच्या आयुक्त साहेब मांढरे साहेबांच्या वेळी व्यवस्थितरित्या पार पडलेला आहे. तर दुसरा टप्पा हा बाकी आहे. तर दुसरा टप्पा देखील आता जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये टॅब उपलब्ध करून दिली जातील आणि सुरू होईल. पण तोचपर्यंत आपल्याला काय झालेलं आहे की नवीन शिक्षण मंत्री देखील दादासाहेब भुसे आणि नवीन शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांची निवड झालेली आहे. तर नवीन शिक्षण आयुक्त जे आहेत तेच बघा, त्यांनी ते पूर्वी राज्याचे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव होते. तर जे नवीन शिक्षण आयुक्त आहेत तर ते कोण होते की राज्याचे दिव्यांग कल्याण विभागाचे ते आयुक्त होते. तर त्याचप्रमाणे शिक्षण आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार पाहणारे आणि म्हणजे सध्याच क्रीडा व युवक सेवा विभागाचे आयुक्त सूरज मांढरे यांची काय झालेली आहे की बदली ही कृषी आयुक्त पदावर करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांना त्याचप्रमाणे त्यांना काय होतं की शिक्षण विभागातील माहिती होती. तर आत्ता काय झालेले आहे की त्यांची शिक्षण आयुक्त या पदावरती सचिंद्र प्रताप सिंह यांची काय झालेली आहे की बदली झालेली आहे. तर आता यांना म्हणजे शिक्षण विभागाची बद्दल कितपत म्हणजे आपल्या त्या ह्याच्याबद्दल कितपत माहिती आहे, किंवा आता नवीन शिक्षण मंत्री देखील आपले जे दादासाहेब भुसे आहेत तर ते तरी चांगले आपल्याला वाटतील की चांगले कार्य करतील, म्हणजे पॉझिटिव्ह वाटते त्यांच्याकडनं त्यांच्या ज्या मागील माहिती पाहिल्यावर तर पॉझिटिव्ह वाटते. पण नवीन शिक्षण आयुक्त जे आहे सचिंद्र प्रताप सिंह यांना शिक्षण विभागातली थोडीफार म्हणजे त्यांना पदाबाबत माहिती करून घेण्यासाठी थोडा काळ लागू शकतोय.
तरी पण जास्त नाही की 8 ते 15 दिवसांचं जी भरती होणार आहे ती जरा पुढे मागे होऊ शकते असं मला पर्सनली वाटते. त्याचप्रमाणे या शिक्षक भरती आता सेकंड टप्पा नवीन मंत्री देखील नवीन आहेत, त्याचप्रमाणे सचिव आयुक्त देखील हे नवीनच आहे. जर मंत्री जे होते दीपक केसरकर त्यांनी देखील चांगल्या प्रकारे शिक्षक भरती ही केलेलीच आहे. आपल्याला माहिती आहे त्यांच्याबद्दल. आता सर्वांनाच माहिती आहे शिक्षण मंत्री हे दीपक केसरकरांनी कशा प्रकारे भरती केलेली आहे किंवा त्यांच्या काळामध्ये एक जिल्हानिहाय भरती देखील त्यांनी हे केलेली होती. तर आता आपल्याला नवीन शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे लागू झालेले आहेत. तर आपल्याला पॉझिटिव्ह म्हणजे असं वाटते की त्यांनी कंत्राटी करून जे चालू आहेत ते देखील बंद केलं पाहिजे. त्याचप्रमाणे शिक्षक भरतीविषयी अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी आहेत की त्यांच्याकडून म्हणजे भरपूर प्रमाणात जिल्हानिहाय जी शिक्षक भरती आहे ती देखील बंद झाली पाहिजे. प्रत्येक जिल्हानिहाय जर शिक्षक भरती झाली तर तुम्हाला माहितीच आहे जागा किती कमी येतील ते, म्हणजेच भरपूरच फक्त जिल्ह्यातल्या जिल्ह्यात झाल्या तर किती जागा असतील, तुटपुंज्या जागा असतील आणि मेरिट देखील काय होणार आहे की प्रत्येक जिल्ह्यांचा वेगवेगळा लागणार आहे. त्यामुळे ते देखील घातक असू शकते. त्यामुळे कंत्राटीकरण असू दे, 50-60चा मुद्दा असू दे, जो TETचा मुद्दा आहे, त्याचप्रमाणे जिल्हानिहाय शिक्षक भरती या ज्या अभियोग्यताधारकांच्या या ज्या समस्या आहेत त्या समस्या नवीन शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे आणि आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह हे यांच्यापर्यंत पोचू देत. त्याचप्रमाणे त्यांनी सर्वांना न्याय मिळवून देऊ देत. शिक्षक भरती चांगल्या प्रमाणे करू देत. 2017ची जी भरती झालेली आहे ती माहितीच आहे. 2017पासून अजूनपर्यंत किती 5 वर्ष झाले तरी पेंडिंग आहे भरती ही आहे. त्याचप्रमाणे शिक्षक भरतीचा सेकंड टप्पा जो आहे, त्याचप्रमाणे थर्ड टेट हे नवीन शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे आणि शिक्षण आयुक्त यांच्यावरतीच आता सचिंद्र प्रताप सिंह जे आहेत त्यांच्यावरतीच म्हणजे त्यांच्या कार्यकालातच होणार आहे. तर ती चांगल्या रीतीने होऊ दे अशीच सर्व अभियोग्यताधारकांची मागणी आहे. त्याचप्रमाणे योग्य रीतीने आणि न्यायपूर्वक करण्यासाठी त्यांना देखील नवीन म्हणजे पदभार त्यांनी स्वीकारलेला त्यांच्यासाठी देखील शुभेच्छा. आणि आता नवीन वर्ष देखील लागलेलं आहे. त्याचप्रमाणे नवीन शिक्षण आयुक्त, त्याचप्रमाणे नवीन शिक्षण मंत्री देखील आपल्याला लाभलेले आहेत. तर आपल्याला सेकंड टप्पा आणि येणारे टेट थर्ड कशी होईल आणि चांगली म्हणजे व्यवस्थितरित्या पार पडावी हीच सर्व अभियोग्यताधारकांची इच्छा आहे. त्याचप्रमाणे टेट 3 देखील जी कंडक्ट केली जाते ही एक्झाम अचानकप्रमाणे न करता म्हणजे अचानकच लागू केली जाते एक्झाम, म्हणजे त्याचा सिलॅबस हा व्यवस्थितरित्या सांगितला गेला पाहिजे. त्याचप्रमाणे त्याचा सिलॅबस आधी दिला पाहिजे. त्याचप्रमाणे जागा आधी आल्या पाहिजेत. जागा आल्यानंतरच ती जी भरती आहे ती व्यवस्थितरित्या पार पडली पाहिजे, जेणेकरून कोणावरही अन्याय होता कामा नाही. त्याचप्रमाणे आता एज बार काही अभियोग्यताधारकांच्याही काय झालेले आहे की एज बार झालेले आहेत. मग त्यांना देखील अशा प्रकारचा प्रॉब्लेम्स येतो की परीक्षा आधी घेतली जाते आणि नंतर मग 1 ते 1.5 वर्षानंतर मग जागा अपलोड होतात. मग एक्झाम आधी घेतात. मग आधी जागा अपलोड करा, नंतर एक्झाम घ्या. म्हणजे काय होणार की एज बारचा पण प्रॉब्लेम निर्माण होणार नाही कोणाच्या मनात. त्याचप्रमाणे इतर एक्झामच्या तुलनेमध्ये शिक्षक भरती ही खूप लांबवली जाणारी प्रक्रिया आहे. तर ती शिक्षक भरती ही दरवर्षी केली जावी अशी शिक्षक अभियोग्यताधारक त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना देखील शिक्षक मिळो आणि शिक्षकांना देखील नोकरी मिळो हीच सर्वांची